जय हिंद. नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडियामध्ये स्वागत करतोय. या ठिकाणी बघा आपण 2017ची जी कंबाईन गट बची जी पूर्वपरीक्षा झाली त्याच्या पेपरचं डिस्कशन करत आहोत. या डिस्कशनमध्ये आपण काय करत आहोत की पूर्णपणे त्या पेपरचं त्याचबरोबर त्याचे जे ऑप्शन्स जे आहेत या ऑप्शनचं विश्लेषण लेक्चर सिरीज आहे. याच्यामध्ये सगळे पर्याय आणि उत्तर याच्यावरती आपण चर्चा करत आहोत. आत्तापर्यंत आपण 10 MCQs प्रॉपरली डिस्कस केलेले आहेत, त्याचे पर्याय पण आपण प्रॉपरली डिस्कस केलेले आहेत. कंटिन्युअसली आपण काय करायचं तर अशा प्रकारे प्रत्येक प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं जे पर्याय जे आहेत ना त्यांचा प्रॉपरली काय करायचं आहे तर या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे, अंडरस्टँडिंग करायचं आहे. आणि याच्या संदर्भातले जे काही हे जे आहेत नोट्स वगैरे असतील ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा मोबाईल ॲप्लिकेशन दिलेलं आहे, त्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला भेटून जातील बघा. ठीक आहे, तर चला तर आपण चालू करूया. आत्तापर्यंत आपण 10 क्वेश्चन्स जे आहेत ना या 10 क्वेश्चनचं डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही ती व्हिडिओ जर बघितली नसेल लेक्चर तर ते तुम्ही बघू शकता. लेक्चर नंबर 1 त्या संदर्भात घेण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 11 आपण आपल्याला बघायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर किती नंबरचा तर 11 नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय देण्यात आलेला आहे. 11 नंबरचा प्रश्न मी वाचतो. काय मेन्शन केलेलं आहे की मरियप्पन थांगावेल्लू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. आता हे त्यावेळेचं म्हणजे करंट अफेअर संदर्भातला हा प्रश्न आहे. बट आपल्याला याच्यातून एक गोष्ट कळते की करंट अफेअरला धरून जे क्रीडा घडामोडी असतात बघा या क्रीडा घडामोडीवरती बऱ्यापैकी प्रश्न येतात. आणि क्रीडा घडामोडीमध्ये ज्या व्यक्तिविशेष असतील, आता व्यक्तिविशेष जे राहतात ना हे व्यक्तिविशेषमध्ये काही मुद्दे असे पण येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये माहिती लक्षात ठेवणं गरजेचे असतं. आता इथं काय देण्यात आलेलं आहे की मरियप्पन थांगावेल्लू, तर एक पर्यायामध्ये विधान पहिलं काय दिलेलं आहे की तो भारतीय पॅराऑलिम्पिक उंच उडीपट्टू होता असं म्हणण्यात आलेलं आहे. पहिला त्याच्यामधला काय करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी विधान देण्यात आलेलं आहे. दुसरं विधान जे आहे ते रिओ दी जेनेरिओ, हे कुठं आहे रिओ दी जेनेरिओ माहिती असून दे हे ब्राझीलमध्ये आहे. कुठे? ब्राझील या देशामध्ये आहे. रिओ दी जेनेरिओ येथे 2016 रोजी बघा समर पॅराऑलिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ओके, दुसरं विधान दिलेलं आहे. तिसरं, तो पॅराऑलिम्पिक उंच उडी सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आता पॅराऑलिम्पिक म्हणजे काय की दिव्यांगांच्या संदर्भात येत आहे. ज्या अर्थी हे या संदर्भात दिलं असेल त्या अर्थी आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी एक एक पर्याय समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती काय करायचं आहे तर प्रत्येक गोष्ट जे आहेत ना ते एक्सप्लेन करून अंडरस्टँड करायचं आहे. बघा आता इथं जे देण्यात आलेले जे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा आपण तिन्ही पर्याय जर बघितले हे तिन्ही पर्याय काय तर बरोबर आहेत. म्हणजे ते पॅराऑलिम्पिकमध्ये उंच उडीपट्टू होते. 2016 जे पॅराऑलिम्पिक झालं होतं ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यात आलं होतं का तर करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आणखी एक ते त्यांनी सुवर्ण पदकही पहिल्यांदा जिंकलेलं होतं उंच उडीच्या बाबतीमध्ये, पहिले भारतीय आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे. आता थोडं यांच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघूया की मरियप्पन थांगावेलू हे कोणत्या राज्यातील आहे तर लक्षात ठेवा हे तमिळनाडू राज्यातील आहेत. कुठल्या राज्यातील आहे तर तमिळनाडू या राज्यातील एक प्रसिद्ध भारतीय पॅरा ॲथलेटिक्स आहेत. बघा एक पहिला मुद्दा आपण तर समजून घेतला. दुसरा, कोणत्या संदर्भात खेळासंदर्भात आहेत तर ते हाय जंप म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला उंच उडीच्या बाबतीमध्ये ते आहेत. बघा 2016 रोजी बघा कधी 2016ला ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ येथे झालेल्या समर पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं, हे पण बरोबर आहे. आणि 2016च्या या पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांची उंच उडी जी होती ही किती मीटरची होती तर 1.89 मीटर, म्हणजे जवळपास आपण बघितलं तर 2 मीटरच्या आसपास त्यांची काय होतं तर उडी होती. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं तर सुवर्ण पदक हे जिंकलेलं होतं. पहिले भारतीय आहेत की ज्यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. बघा आता एकूण जर तुम्ही बघितलं पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे ते एकूण तिसरे भारतीय आहेत, पण उंच उडीच्या बाबतीमधले काय तर पहिले भारतीय आहेत. बघा असं त्यांच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता त्यांना देण्यात आलेले पुरस्कार कुठले कुठले आहेत, म्हणजेच मरियप्पन थांगावेलू यांना देण्यात आलेले पुरस्कार कुठले कुठले आहेत. एक तर आपण बघितलं की 2016चं त्यांना सुवर्ण पदक मिळालं होतं. दुसरा मुद्दा, त्यांना 2017 रोजी बघा 2017 रोजी
पद्मश्री कुठला पुरस्कार तर पद्मश्री असेल, आणि त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार जो आहे, अर्जुन पुरस्कार हाही त्यांना देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर चौथा विजय आहे ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे 2020 रोजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पण त्यांना देण्यात आलेला होता. सगळ्यात महत्त्वाचं 2020च्या संदर्भातलं जे टोकियो ऑलिम्पिक झालं होतं याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं तर रौप्य पदक पण जिंकलं होतं बघा. 2020च्या ऑलिम्पिकमध्ये पॅराऑलिम्पिकमधलं बरं का, पॅराऑलिम्पिकमधलं रौप्य पदक पण त्यांच्या माध्यमातून जिंकलेलं होतं. म्हणजे एवढी माहिती यांच्या संदर्भात आपल्याला काय कळेल तर या ठिकाणी भेटलेली आहे बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे, क्वेश्चन नंबर 12. ओके, एक मिनिट खाली घेतोय. क्वेश्चन नंबर 12. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की त्यावेळेचा हा करंट अफेअरचाच प्रश्न पुन्हा एकदा, की मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते टिंबटिंब मिळाले, कुठले चक्र मिळाले होते असं देण्यात आलेलं आहे. पर्यायामध्ये कीर्तिचक्र, शौर्यचक्र, अशोक चक्र, परमवीर चक्र असं म्हणण्यात आलेलं आहे. आता या पर्यायामध्ये तुम्ही जर बघितलं तर जे मेजर रोहित सुरी यांना कीर्तिचक्र देण्यात आलं होतं बघा. कुठलं चक्र तर कीर्तिचक्र देण्यात आलेलं आहे. थोडं याच्या बाबतीमध्ये आपण काय करूया तर एकदम डिस्क्रिप्टिव्हली माहिती या ठिकाणी समजून घेऊ. आता मेजर रोहित सुरी जे आहेत 4 पॅराशूट रेजिमेंटचे बघा, 4 पॅराशूट रेजिमेंटचे एक स्पेशल फोर्स मधले काय होते तर एक मेजर होते बघा. आणि 2016 रोजी जे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं होतं ना, या सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांचं जे अतुल्य अशा वेगळ्या पद्धतीचे धैर्य असेल आणि नेतृत्व गुण आहेत त्यांच्याकडे, त्या बेसिसवरतीच त्यांना 2017 रोजी 2017 रोजी राष्ट्रपतींच्या माध्यमातून कीर्तिचक्र देण्यात आलेलं होतं. त्यांनी काय केलं होतं की जी नियंत्रण रेषा आहे, भारत पाकिस्तानच्या मधली जी नियंत्रण रेषा आहे ना, या नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन दहशतवादी जी तळं होती बघा, या दहशतवादी तळांचा जो दहशतवाद्यांचा आपण म्हणतो ना जो बेस होता, त्याच्यावरती कारवाई करण्याची भूमिका ही चांगल्या पद्धतीने यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांना कीर्तिचक्र हे देण्यात आलेलं होतं बघा. ओके, आता इथं जर आपण सगळं बघितलं तरी हे जे काही 4 चक्र आहेत, म्हणजे कीर्तिचक्र असेल, शौर्यचक्र असेल, अशोक चक्र असेल, परमवीर चक्र असेल, तर याच्यामध्ये सर्वोच्च शौर्य केलेलं असेल, म्हणजे टॉप लेवलचं शौर्य केलेलं असेल, तर त्यांच्या संदर्भात इथं काय काय माहिती देण्यात आलेली आहे बघा. 2 भाग केलेले आहेत. एक मी भाग जो आहे हा पहिला भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे असं म्हणेल. पहिला भाग जो आहे तो युद्ध काळातील पुरस्कार याला म्हणतो, याला वॉर टाइम म्हटलं गेलेलं आहे बघा. काय म्हटलेलं आहे तर वॉर टाइम. आणि याला काय म्हटलं तर पीस टाइम, म्हणजेच पीस टाइम याचा अर्थ काय याला म्हणू शकतो आपण तर शांततेच्या काळातील मिळालेले जे पुरस्कार असतील ते. आता युद्ध काळामध्ये जे भारतामध्ये शौर्य काम केलं असेल, प्रथम जो आपण म्हणतो पुरस्कार जो असेल किंवा चक्र जे असेल त्याला परमवीर चक्र म्हणतात बघा, परमवीर चक्र म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर द्वितीय नंबरचं कुठलं आहे तर महावीर चक्र याच्यामध्ये येतं. महावीर चक्र हे सेकंड नंबरचं आहे वॉर टाइमच्या बाबतीमध्ये. तृतीय कुठलं आहे, तृतीय आहे ते वीरचक्र आहे बघा. कुठलं वीरचक्र, म्हणजे वॉर टाइमच्या बाबतीमधलं काय तर ही 3 चक्र देण्यात आलेली, परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र असं म्हणण्यात आलेलं आहे. तसंच आता आपण इकडच्या साईडला बघितलं पीस टायमिंगमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये कुठले कुठले चक्र असतात. एक म्हणजे पीस टायमिंगमध्ये शांतीच्या काळातील पुरस्कार पीस टायमिंगमध्ये असेल तर इथं अशोक चक्र पहिल्या नंबरला येतं. दुसऱ्या नंबरला जे आहे ते कीर्ती चक्र बघा, कीर्ती चक्र म्हणण्यात आलेलं आहे सेकंड नंबरचं. ओके, आणि थर्ड नंबरचं जे आहे ते शौर्य चक्र असं म्हणण्यात आलेलं आहे. कुठलं शौर्य चक्र. ओके, हे माहिती असून दे हे वॉर टायमिंग मधले आहेत आणि पीस टायमिंग मध्ये देण्यात आलेली काय तर चक्र आहेत बघा. ओके, म्हणजे शांतीच्या काळामध्ये देण्यात आलेली चक्र अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र. याच्यामधलं जे कीर्ती चक्र जे आहे ना हे मेजर रोहित सुरी यांना काय करण्यात आले होतं देण्यात आलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेलं आपण समजून घेऊ की एक मिनिट.
इथं आपण आलो. इथं काय विचारण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय विकास परिषद पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश राहतो. पहिल्यांदा हा जो क्वेश्चन जो आहे हा कशामधला आहे बाळांनो, तर हा प्रश्न जो आहे तो राज्यशास्त्रामधला आहे, म्हणजे याला मी म्हणतो पॉलिटीमधला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये राष्ट्रीय विकास परिषद, इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं त्याला, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असं म्हटलं गेलं आहे, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. तर या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या घटकांचा कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश असतो या ठिकाणी असं विचारण्यात आलेलं आहे बघा. आता इथं जर तुम्ही बघितलं, ए पर्यायामध्ये पंतप्रधान, दुसरं अध्यक्ष वित्त आयोगाचे, तिसरं केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतील आणि चौथं राज्यांचे मुख्यमंत्री असतील, असं काय करण्यात आलं तर पर्यायामध्ये देण्यात आलेलं आहे. आता राष्ट्रीय विकास परिषद जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे या परिषदेचा जो पदसिद्ध अध्यक्ष जो असतो हे भारताचे पंतप्रधान असतात. म्हणजे हा पर्याय तर बरोबर आहे. ज्यार्थी पर्याय ए बरोबर आहे त्यार्थी हा पर्याय चुकला, हा पर्याय चुकलेला आहे बघा. दुसरं, वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत हे वित्त आयोगाचे अध्यक्ष हे परिषदेचे सदस्य असतात का हो बाळांनो, तर नाहीये. वित्त आयोगाचे अध्यक्ष हे परिषदेचे सदस्य नसतात बघा. म्हणजे हा पर्याय बी हा चुकीचा आहे. ज्या अर्थी बी चुकीचा आहे त्या अर्थी हा इथं गेलेला आहे. नंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री या म्हणजे राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य पदावरती असू शकतात का, तर यस हे आहेत. आणि राज्यांचे मुख्यमंत्री हाही पर्याय बरोबर आहे. याचा अर्थ जर तुम्ही बघितलं तर सी डी बरोबर आहे, म्हणजेच हा पर्याय काय येत आहे तर बरोबर येत आहे बघा. आता थोडं जर तुम्ही तपशीलवार बघितलं, आपण थोडं नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, एक मिनिट डिटेलमध्ये अभ्यास करू. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या बाबतीमध्ये पहिला मुद्दा या ठिकाणी आपण बघू की याची स्थापना कधी झाली. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. पहिला मुद्दा. अध्यक्ष कोण असतं बाळांनो यांचं, पंतप्रधान. पंतप्रधान हे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे कोण असतात तर अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर याचे सदस्य कोण असतात, तर एक सदस्यांच्यामध्ये कोण कोण येतो तर कॅबिनेट मंत्री, कॅबिनेट मंत्री याचे सदस्य असतात. दुसरं, जे सीएम असतील, राज्यांचे जे मुख्यमंत्री असतात ना, ते सर्व याच्यामध्ये येतात. आणि नीती आयोग जो आहे या नीती आयोगाचे जे सदस्य असतात हे याच्यामध्ये काय असतात तर सदस्यांच्या मध्ये येत असतात बघा. आता सचिव, नीती आयोगाचे म्हणजे जे सचिव असतात तेच याच्यामध्ये काय असतात तर सेक्रेटरी, थोडक्यात म्हणेल बघा, सेक्रेटरी. नीती आयोगाचे सेक्रेटरी जे असतात ते नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे सेक्रेटरी असतात. आता ही कशा प्रकारची संस्था आहे, संस्था कशी बिगर संवैधानिक, म्हणजे कायदा करून तयार केलेली आहे का, तर नाहीये. म्हणजे याचा कुठं घटनेमध्ये पण उल्लेख आहे का, नाही, तर बिगर संवैधानिक आहे आणि बिगर वैधानिक संस्था असे म्हणण्यात आलेलं आहे. हे काय आहे तर इम्पॉर्टंट राष्ट्रीय विकास परिषदेच्या बाबतीमधील काय तर इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जो फायनान्स कमिशन मधला जो चेअरमॅन असतो हा पर्याय काय तर चुकीचा या ठिकाणी येत आहे बघा. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल की राष्ट्रीय विकास परिषदेच्या बाबतीमधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथं समजून घेतलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. आता क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही याचं उत्तर पटकन देऊ शकता. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. म्हणजेच जे आंतरराष्ट्रीय शांततेच्या बाबतीमध्ये उल्लेख आणि जे आंतरराष्ट्रीय सुरक्षता जे आहे याच्याविषयी उल्लेख भारतीय संविधानामध्ये कशामध्ये केलेला आहे. पर्यायामध्ये राज्यघटनेची उद्देशिका, राज्य मार्गदर्शक तत्वे, राज्याची मार्गदर्शक तत्व असतील, मूलभूत कर्तव्य असतील का 9वी सूची आहे, असं 4 पर्याय देण्यात आलेला आहे. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल तर भारतीय संविधानातील भाग नंबर 4 याच्यामधील जे कलम, कितव्या नंबरचं बाळांनो कलम आहे तर 51 नंबरच्या कलमामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या अर्थी याचा उल्लेख केला असेल त्या अर्थी कशामधला असेल हो, तर राज्यांची जी मार्गदर्शक तत्व आहे या राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामधील काय येत आहे तर हे येत आहे. म्हणजेच आपल्याला काय कळलं की या ठिकाणी जर आपण पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक 2 हे याचं काय येत आहे तर उत्तर येत
आहे. आता थोडं याच्या बाबतीमध्ये माहिती आपण वन बाय वन घेत जाऊ. आता राज्यांची मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानातील किती नंबरचा भाग आहे, तर भाग नंबर 4 या ठिकाणी देण्यात आलेला पहिला मुद्दा. दुसरा, याच्यामध्ये जर आपण बघितलं कुठल्या कलमापासून, कलम 36 पासून कलम 51 पर्यंतची कलम जी आहे ते राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये येत आहे. यालाच काय म्हटलं जातं, तर DPSP असं म्हटलं जातं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. अशा प्रकारे काय केलेलं आहे, तर याला म्हटलं गेलेलं आहे बघा. आता कलम 51चा जर इथं उल्लेख येत असेल, कलम 51च्या बाबतीमध्ये उल्लेख येत असेल, तर त्या आधारावरती जर आपण बघितलं तर इथं म्हणजे देण्यात आलेल्या मुद्द्यांच्या मध्ये कलम 51च्या संदर्भात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता वाढवणे असेल, राष्ट्रांच्या मध्ये न्याय आणि सन्माननीय म्हणजे आपण म्हणतो ना दोन्ही देशांना सन्माननीय संबंध असले पाहिजेत, म्हणजेच प्रतिष्ठात संबंधित ठेवणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांच्या जबाबदाऱ्याबद्दल पण आदर असणं गरजेचं आहे. आणि आंतरराष्ट्रीय विवाद जे असतात ना, ही लवादाच्या माध्यमातून सोडवणं असेल. तर हे सगळे मुद्दे काय करत आहेत, तर याच्यामध्ये येत आहेत बघा. आता राज्यघटनेची उद्देशिका म्हणजे त्याला आपण उद्देश पत्रिका असं म्हणण्यात आलेलं आहे. तर याच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा उल्लेख जो आहे हा उद्देशिकामध्ये करण्यात आलेला आहे. त्यालाच आपण प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं बघा. तर याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीमध्ये तर 1976 रोजी बघा, 1976 रोजी जी 42 नंबरची घटनादुरुस्ती झाली, या 42 नंबरच्या घटनादुरुस्तीनंतर हे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत बाळांनो, तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आणि 51A याच्या संदर्भातलं काय तर कलम आहे. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होती. 11वं जे मूलभूत कर्तव्य जे आहे कधी ऍड करण्यात आलेले, तर 11वं मूलभूत कर्तव्य. तर हे जी 86 नंबरची घटनादुरुस्ती झाली ना 2002 रोजी, त्यावेळेला हे 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहे. आता मुद्दा येतो 9वी सूचीच्या बाबतीमध्ये. आता ही जी 9वी सूची आहे, 9वी आपण सूची म्हटलोय, तर ही जमीन सुधारणा आणि न्यायिक पुनर्विलोकापासून काही कायद्यांचे संरक्षण करण्यासंबंधातली काय करण्यात आली, तर ही तरतूद करण्यात आलेली आहे 9वी सूचीच्या बाबतीमध्ये. 9th शेड्यूल या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे इथंपर्यंत आपण काय केलं की सगळ्या मुद्द्यांना, सगळ्या पर्यायांना व्यवस्थित इथं बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे, क्वेश्चन नंबर 15. 15 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय. आता 15 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं की पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ते लिहा असं म्हणण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणलेली आहे. त्यावेळेचा करंट संदर्भातला प्रश्न आहे. ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिल पर्यंत अंमलात आणावयाची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात आलेली आहेत बघा, असे या ठिकाणी म्हणण्यात आले. 2 पर्याय या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं असेल तर एक पहिला मुद्दा जो आहे तो 2016 रोजी बघा, 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघाताचे प्रमाण जे वाढतंय हे बऱ्यापैकी दारू पिणाऱ्यांच्या आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या ह्याच्यामुळं होतं. आणि रस्त्याकडे जर दारूचं दुकान असेल तर लोक 100% तिथून दारू पिऊन गाडी चालवणार. त्यामुळे हे कमी करण्यासाठी आणि एक सार्वजनिक सुरक्षता जी आहे नॅशनल हायवेची, त्याचबरोबर स्टेट हायवेची, हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं तर मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पहिलं विधान जे आहे हे पहिलं विधान बरोबर येत आहे. ज्यावरती ए बरोबर आहे त्यावरती हा चूक आहे आणि हे चूक आहे बघा. आता नेक्स्ट जे विधान देण्यात आलेलं आहे की ही म्हणजे बंदी जी आहे पुढील वर्षी 1 एप्रिल पर्यंत अंमलात आणावयाची असून या महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर, आता इथं 1000 नाही बाळनो, इथं 500 मीटर देण्यात आलेलं आहे. किती? 500 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यास काय करण्यात आले तर सांगण्यात आलेलं आहे. इथं 1000 दिले, त्यामुळे हा पर्याय काय झाला तर चुकीचं झालं. म्हणजे उत्तर कुठलं आहे तर पहिलं उत्तर जे आहे ना, हे पहिलं उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहे. आता याला जर आपण थोडं तपशीलवार जर बघितलं तर काय म्हणण्यात आलेलं आहे, एक न्यायालयाच्या माध्यमातून दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे जे होणारे अपघात जे आहेत ना हे टाळण्याच्या उद्देशाने करण्यात आलेलं आहे.
अंतराची जर अट बघितली तर किती 500 मीटर अंतरापर्यंत बंदी घालण्यात आली महामार्गाच्या कडेला. याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून नवीन परवाने न देणे किंवा नूतनीकरण न करणे असं म्हणण्यात आलेलं आहे. जर तशा पद्धतीची दुकानं रस्त्याच्या कडेला असतील तर. आता याला काही अपवाद देण्यात आलेले आहे. 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागाच्या अंतराची मर्यादा किती करण्यात आलेली आहे तर 220 मीटर करण्यात आलेलं आहे. किती? 220. म्हणजेच जर समजा 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या भागाच्या रस्त्याकडेला जे 500 मीटर म्हटले ना त्याच्या जागी 220 मीटर असेल असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला हे समजलं असेल. प्रॉपरली आपण त्याचं प्रॉपरली एक्सप्लेनेशन पण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे? एकच मिनिट. हा, क्वेश्चन नंबर 16 आपण एकदम व्यवस्थित समजून घेऊ आणि समजून घेत घेत पुढे जाऊ. गडबड करण्यात काही अर्थ नाहीये. प्रत्येक मुद्दा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. याच्या नोट्स ज्या आहेत, प्रॉपर नोट्स आहेत, त्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये नोट्स काय करू शकता तर घेऊ शकता. बघा आता काय म्हणण्यात आलेलं आहे. महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस टिंबटिंब हा आहे. आता महिला विरोधांच्या बाबतीमध्ये हिंसाचार नष्ट करण्यासाठी कुठला आंतरराष्ट्रीय दिवस आहे? पर्यायमध्ये 25 नोव्हेंबर, 10 डिसेंबर, 16 डिसेंबर का 25 डिसेंबर असं म्हणण्यात आलेलं आहे. तर याचं जर योग्य उत्तर बघितलं, महिलांविरोधात हिंसाचार नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे हा कुठला आहे बाळांनो तर 25 नोव्हेंबर आहे. बघा कुठला आहे? 25 नोव्हेंबर. आता याच्या बाबतीमध्ये थोडा आपण इतिहास समजून घ्यायचा म्हणला तर थोडं आपण काय करू, 1 बाय 1 एका संदर्भात बोलू की बघा संयुक्त राष्ट्र म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो UN, युनायटेड नेशनच्या माध्यमातून 1999 मध्ये, कधी 1999 मध्ये अधिकृतपणे काय केलं होतं, 25 नोव्हेंबर हा दिवस महिलांविरुद्धचा हिंसाचार निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो इंटरनॅशनल डे फॉर द इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन हा दिवस काय करण्यात आलेला तर पाळण्यात आलेला आहे म्हणून घोषित केला. महिलांच्यावरील जे शारीरिक, मानसिक, लैंगिक हिंसाचाराबद्दल जागतिक स्तरावरती एक जागृती निर्माण करण्यासाठी काय केलं होतं तर हा दिवस युनायटेड नेशनच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेला होता. बघा ठीक आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेलं जे काही महिलांच्या बाबतीमध्ये काही सामाजिक दिवस जे आहेत, महिलांसंदर्भात नाहीये तर संपूर्णच्या बाबतीवर जर आपण विचार केला तर सामाजिक दिवसांच्या मध्ये आता 10 डिसेंबर जो आहे हा 10 डिसेंबर काय केलं, जागतिक मानवी हक्क दिन, मानवी हक्क दिवस म्हटलं गेलेलं आहे. बघा 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस असं म्हणण्यात आलेलं आहे. नंतर 8 मार्च, कुठला 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, कुठला 8 मार्च म्हणतो बघा, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. 25 नोव्हेंबर तर आपण बघितला महिला विरुद्ध हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा हा दिवस आहे. नंतर 24 जानेवारी, आता 24 जानेवारी जर हा दिवस बघितला तर 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन भारतामध्ये साजरा केला जातो. बघा काय केला जातो, राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर जो 10 डिसेंबर तर आपण समजून घेतला, इथला 25 नोव्हेंबर असा आहे. त्याच्यानंतर ज्या तारखा देण्यात आलेल्या आहे याचा काही जास्त असा रेफरन्स नाहीये, बट इथं देण्यात 16 डिसेंबर असेल, 25 डिसेंबर असेल तर यांचा काही जास्त रेफरन्स नाही कशा संदर्भातला. सो हे 2 पर्याय आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आले आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात गोवा येथे भरवल्या गेलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणता चित्रपट सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावणारा आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यालाच गोल्डन पिकॉक असं म्हणण्यात आलेलं आहे. तर पर्यायामध्ये रौफ, डॉटर, मेलोमड आणि रारा. सिंपल आहे याचं उत्तर जे आहे, कारण करंटच्या संदर्भातला आहे तर डॉटर हा काय करण्यात आले तर हा एक इराणचा चित्रपट आहे डॉटर,
आणि त्याचे दिग्दर्शक कोण होते तर रेजा मिरकरिमी. काय नाव होतं, कुठल्या देशाचं आहे, इराणचं आहे. आणि नाव काय आहे दिग्दर्शकाचं, रेझा. नाव फक्त लक्षात ठेवा, असून इराणचा पिक्चर आहे. ह्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. ठीक आहे. बाकी इथे देण्यात आलेले जे काही चित्रपट आहेत यांना म्हणजे याच्यामधील सर्वोत्कृष्ट अभिनेता जे मेला मड जो आहे याच्यातील इलिना वास्का यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता वगैरे पुरस्कार देण्यात आलेले आहे. हे जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. थोडं आपण याच्या बाबतीमध्ये माहिती बघू बघा. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, ओके, IFFI बाबतीमध्ये थोडक्यात इथं माहिती आपण समजून घेऊ. काय काय मुद्दे देण्यात आलेले या संदर्भातले. पहिला मुद्दा जो आहे हा कुणाच्या माध्यमातून, एक भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, कुठलं मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून दिला जातो. दुसरं, कुठं याचं आयोजन केलं जातं तर पणजीमध्ये, गोव्यामधील पणजी या ठिकाणी केला जातो. कधीपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे तर 1952 पासून करण्यात आले. आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून याला बघितलं जातं. आणि याच्यामध्ये पुरस्कार जे आहेत, पुरस्कारांची नावं काय आहेत तर सुवर्ण मयूर पुरस्कार कुठला आहे तर सुवर्ण मयूर, आणि दुसरा जो आहे तो रौप्य मयूर. सुवर्ण आणि रौप्य मयूर अशा प्रकारचे काय तर हे पुरस्कार दिलेले आहेत. पुरस्कारांची इथं नावं देण्यात आलेली आहेत बघा. ठीक आहे. आता याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तर जे ऑस्कर असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जे असतात ना, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्या संदर्भातले प्रश्न विचारले जात आहेत बघा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 18. आता क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे की इथं बघा, आपण वाचू. कोणत्या भारतीय बँकेला असोचामचा स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस लेंडिंगसाठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणत्या भारतीय बँकेला असं म्हणण्यात आलेलं आहे, स्मॉल मीडियम एंटरप्राइज लेंडिंगचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्यायामध्ये कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि बँक ऑफ इंडिया असं म्हणण्यात आलेलं आहे. तर याचं जे योग्य उत्तर जे आहे ते विजया बँकेला काय करण्यात आलेलं, असोचामचा SME लेंडिंगचा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार त्यावेळेचा जाहीर करण्यात आलेला आहे बघा. ओके, विजया बँक. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सिंडिकेट बँक आणि विजया बँक एकत्रित आलेले आहेत बघा. सॉरी, विजया बँक जे आहे, जे आता बँक ऑफ बडोदामध्ये आहे, सिंडिकेट नाही आहे. तर देना बँक, एकच मिनिट, आपण आपल्या मुद्द्यावरती आहे. कुठली, देना बँक, इथं लिहितो वाटल्यास मी तुमच्या माहितीसाठी. कुठली, देना बँक, आणि दुसरी जी आहे ती प्लस विजया बँक. या दोन्ही बँका एकत्रित येऊन कुठली बँक तयार झालेली आहे तर, म्हणजे कुठल्या बँकेमध्ये विलीन झाले तर बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ बडोदामध्ये काय झालं तर विलीन झालेल्या आहेत बघा. ओके, आता हे जे विजया बँकेला हे जे देण्यात आलेले 2016चं आहे, कुठलं 2016चं आहे. याच्यामध्ये असोचा म्हणजे काय, द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया असं म्हणण्यात आलेलं आहे. असोचा म्हणजे काय, द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया असं म्हणण्यात आलेलं आहे. यांच्या माध्यमातून जो लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजे स्मॉल मीडियम एंटरप्राइजना जो कर्ज पुरवठा करण्यासाठी जे उत्तम कामगिरी केलेली आहे, उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा विजया बँकेला काय करण्यात आलं तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता तुम्हाला हे पण माहिती असून दे की हे दोन्ही बँक ऑफ बडोदामध्ये कधी विलीन झाले तर 2019 रोजी हे विलिनीकरण झालेलं आहे. 1 एप्रिल 2019 पासून विजया बँक आणि देना बँक आहे तर बँक ऑफ बडोदाचा भाग आहे बघा. आणि मुख्यालय जर बघितलं विजया बँकेचं विलिनीकरणाच्या अगोदर कुठं होतं, विजया बँक नावावरून लक्षात येऊ शकतो थोडंफार, हे बेंगलुरू या ठिकाणी होतं बघा. कुठलं, बेंगलुरू या ठिकाणी काय होतं तर त्याचं मुख्यालय होतं बघा. ठीक आहे, इथंपर्यंत आपण या प्रश्नाच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. एकदम व्यवस्थित एक एक मुद्दा आपण या ठिकाणी काय करत आहोत, डिस्कस करत आहोत आणि त्या पद्धतीनं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करत आहोत बघा. थोडं आणखी काही मुद्दे या संदर्भातला आपण समजून घेऊ शकतो
की MSME संदर्भात काही माहिती आपण बघू बघा. MSME यालाच आपण काय म्हणतो, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज असं म्हटलं जातं बघा. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि रोजगाराचा मोठा स्रोत या MSMEला म्हटलं गेलेलं आहे बघा. हा पहिला मुद्दा आपण तर समजून घेतलो. नंतर लेंडिंग म्हणजे कर्ज पुरवठा केला जातो. उद्योगांचा विस्तार करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून काय केलं जातं, तर ही एक आर्थिक मदत केली जाते बघा. आणखी एक मुद्दा असोचॅम जे आहे, असोचॅम आपण बघितलं आता, तर भारतातील व्यापार आणि उद्योगांच्या हितासाठी काम करणारी महत्वाची संघटना आहे. कुठली, तर असोचॅम. हे नाव लक्षात ठेवा, व्यापारी आणि उद्योगांच्या हितासाठी काम करणारी काय, तर ही एक संघटना आहे, असोसिएशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे, क्वेश्चन नंबर 19. आता क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय म्हटलेलं आहे, एक एक मुद्दा अंडरस्टँड करू. खालील विधाने लक्षात घ्या. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोनच राज्यसभेमध्ये काय, तर दोन्हीचेच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. हे पहिलं विधान देण्यात आलेलं आहे. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेचे प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाहीये. बरं, हा 2017चा पेपर आहे, त्यामुळे इथं 7 केंद्रशासित प्रदेश असं म्हणण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, किती, 7 केंद्रशासित प्रदेश. 2000 कधीचा आहे, हा 17चा पेपर आहे, त्यामुळे 7 केंद्रशासित प्रदेश म्हणण्यात आलेला आहे. आता थोडं आपण समजून घेऊ की दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. हा पर्याय क्रमांक 1. आणि इतर 5 केंद्रशासित प्रदेशांचे काय आहे, तर लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व नाहीये. हा त्याचं जे काही रिझन देण्यात आलं हे दोन्हीही बरोबर आहे का, यस. ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर असून आर हे ए चे स्पष्टीकरण आहे. आता मुद्दा येतो जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीमध्ये. जम्मू आणि काश्मीर ही घटना जी आहे ती कधीच आहे, 2017चा आहे. जम्मू आणि काश्मीर जे आहे हा केंद्रशासित प्रदेश जो होता, या जम्मू आणि काश्मीर हे राज्य होतं बघा, स्टेट. याचे 2 भाग केलेले आहेत आता, जम्मू आणि काश्मीरचा आणि दुसरा लडाखचा. आणि हे आता काय आहे, तर केंद्रशासित प्रदेश आहेत. याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासाठी आत्ताच्याकडे जर आपण बघितली तर राज्यसभेचे प्रतिनिधित्व आहेत का, तर आहेत. बट हा प्रश्न जो आहे तो 2017चा असल्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने त्याला टॅकल करणं काय असतं, तर गरजेचं आहे बघा. आता थोडं आपण समजून घेऊ की राज्यसभेच्या ज्या जागा आहेत याच्यामध्ये एका साईडला लिहितो दिल्ली, त्याच्यानंतर आहे पुद्दुचेरी, त्याच्यानंतर आहे J&K, जम्मू आणि काश्मीर. आता राज्यसभेच्या जागा दिल्लीसाठी किती आहेत, 3 आहेत. पुद्दुचेरीसाठी किती आहे, 1 आहे. आणि जम्मू आणि काश्मीरसाठी किती आहे, तर 4 आहेत बघा. किती आहेत, तर 4 आहेत. बाकीच्या राज्यांच्यासाठी आहे का, तर बाकीच्या राज्यांच्यासाठी हे नाही. बाकीच्या राज्यांच्यासाठी नव्हे, बाकी केंद्रशासित जे प्रदेश आहेत त्यांच्यासाठी काय नाहीये, तर राज्यसभेच्या जागा नाही आहेत बघा. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण समजून घेऊ. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, हाही काय तर करंटचाच प्रश्न आहे बघा. त्यावेळेच्या करंटच्या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्नामध्ये काय करण्यात आलेलं आहे की इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदवला असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि 104 उपग्रहापैकी फक्त 3 उपग्रह भारताचे उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. हे दोन्हीही विधानं काय आहेत, तर बरोबर आहेत. बघा, आता हे जर आपण बघितलं तर 15 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था, ह्यालाच आपण काय म्हणतो, तर इस्रो म्हणतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, यांच्या माध्यमातून काय करण्यात आलं होतं, श्रीहरिकोटा या ठिकाणावरून काय करण्यात आली होती, तर 104 उपग्रहांचे प्रक्षेपण केलेलं होतं. कुठल्या याच्या माध्यमातून करण्यात आले होतं, तर PSLV
C37च्या माध्यमातून, PSLV C37च्या माध्यमातून हे करण्यात आलेलं होतं. आणि हे काहीतरी एक जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे आतापर्यंत. 2021 मध्ये सोडा हा विक्रम जो आहे तो स्पेस एक्स जो आहे, कुठला? स्पेस एक्स, जे इलॉन मस्क आहे यांनी हा विक्रम मोडला. बरं, आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की भारताचं तर आतापर्यंत भारताच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त हे सोडण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की 104 पैकी 3 भारतीय होते. 3 कुठले कुठले भारतीय होते? तर एक म्हणजे कार्टोसॅट 2 हा एक होता सिरीज मधला. दुसरा जो आहे तो INS-1A अँड 1B, अशा प्रकारचे टोटल भारतीय 3 होते. आणि राहिलेले जे 101 जे उपग्रह सोडण्यात आले होते, कुठल्या कुठल्या देशाचे होते? अमेरिका असेल, त्याच्यानंतर कझाकिस्तान, नंतर इस्रायल, त्याच्यानंतर नेदरलँड, त्याच्यानंतर जो होता तो स्वित्झर्लंडचा होता, स्वित्झर्लंड, आणि UAEचा, म्हणजेच आपण दुबई म्हणतो ना तसं, त्याच्यामधलाच एक जो दुबई हा UAEचाच एक छोटासा भाग आहे. तर UAE अशा देशांचे उपग्रह काय केले होते तर आपण इथं सोडलेले होते. बघा, PSLV C37 XL म्हटलं गेलेलं आहे, व्हर्जन होतं. बघा, आता सगळ्यात जास्त या सगळ्यांच्या मध्ये जर बघितलं तर अमेरिकेचे किती होते बाळांनो? तर 96 होते. बघा, अमेरिकेत 96, 97, 98, 99, 100 आणि 101, प्रत्येकी 1, म्हणजे 101 झाले, प्लस भारताचे 3, असे टोटल किती? 104 सोडण्यात आलेले होते. ठीक आहे, इथंपर्यंत आपण हे 10 क्वेश्चन प्रॉपरली बघितलेले आहेत. नेक्स्ट 10 क्वेश्चन अशाच पद्धतीने बघत जाऊ, समजून घेत जाऊ, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याच्या संदर्भात किंवा अशा आधारावरती प्रश्न येत असतील तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. जसं इथं आपण चर्चा केली ना, तशाच पद्धतीने तुम्हाला करंट अफेअरला या बेसिसवरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, ओके, अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.